छतावर झोपलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला. मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीसह दागिने लंपास. शहादा शहरातील श्रीहरी नगर परिसरात मध्यरात्री धाडसी घरफोडीची घटना घडली. घरमालक मच्छिंद्र वैदू हे कुटुंबासह उकाड्यामुळे घराच्या छतावर झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोकड असा मुद्देमाल लंपास केला. सोमवार 13 जुलै रोजी घडलेल्या घटनेत चोरट्यांनी 5 ग्रॅमचे मंगळसूत्र, मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवलेली सुमारे 1 किलो चांदी तसेच 3000 रुपयांची रोकड चोरून नेली. चोरीची माहिती सकाळी घरातील सदस्यांना जाग आल्यानंतर उघडकीस आली. मच्छिंद्र वैदू यांनी कर्ज काढून घर बांधले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत कर्जाचे हप्तेही भरत आहेत. मुलीच्या विवाहासाठी अनेक वर्षाच्या कष्टातून साठवलेली चांदी चोरीला गेल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले आहे. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान शहादा शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीचा तपास वेगाने करून आरोपींना अटक करावी आणि चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा अशी मागणी मच्छिंद्र वैदू यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे. आम्ही कुलूपला येसन जिनावर जोतलो तू भाऊ घरनावर आमना घरमा चोर घुसी जायले बरोबर कर देले सामान बांडा फोंडा धान्य बरोबर कर देले पेटी में ठेलो तो वो थोड़ा जाऊन रकम 1 किलो चांदी 5 ग्राम सोनं 3000 रुपया बटल येसन थई जायले नवीन आनंद कर्जती शिरलो पट्टी नामा आवाज नव्हता मी आता पहले लोन ले ले भाऊ घर बांधले 9 लाख ना पहिले गरीब आहे कुलूपला येसन आम्ही वर गवत झोपाले चोरूनात ते 5 ग्राम सोनं 1 किलो चांदी बटली येसन फैग्यात भाऊ आता लोन ना हप्ता कस काय भरसू कस काय नाही आ